ओम सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम. बोलणाऱ्याचं आणि ऐकणाऱ्यांचंही सगळ्यांचंच कल्याण हो अशी आपण देवाजवळ प्रार्थना करून आजचा जो हा भाग आहे नारद जयंतीचा, त्या निमित्तानं नारदांचं चरित्र चिंतन काही थोडं करता आलं तर करूया. आवाज हा, हरकत नाही. चला. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. हरि ओम. आज नारद जयंतीच्या निमित्ताने आपण थोडंसं नारदांचं चरित्र जरा चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. जसं परमेश्वराचं चरित्र मोठं आहे, हरी अनंत हरी कथा अनंत असं म्हटलं जातं. आणि तशीच काहीशी गोष्ट परमेश्वराचे जे भक्त आहेत, संत आहेत, त्यांच्या बाबतीत पण आहे. आणि विशेषतः नारदांचं चरित्र म्हटलं तर खूपच मोठं चरित्र आहे. तर त्यातला काही थोडा भाग आपण जेवढा काही आपल्या आवाक्यामध्ये येऊ शकेल तेवढा आपण पाहण्याचा प्रयत्न करूया आणि थोडं नारदांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्याकडे कीर्तनाच्या परंपरा आहेत आणि मूळ परंपरा जी सुरू झाली आहे ती नारदांपासून सुरू झालेली परंपरा आहे. त्याला नारदीय कीर्तन म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्रामध्ये ही परंपरा प्रसिद्ध आहे. दुसरी वारकरी संप्रदाय जो नंतर सुरू झाला बऱ्याच कालावधीनंतर. पण नारदीय कीर्तन ही फार जुनी परंपरा. नारदांपासून हे भक्तीचं जे महत्व आहे ते गायलं गेलेलं आहे. नारदांनी नारद भक्तिसूत्र हे आपल्याला माहिती असतील ऐकून. तर या भक्तीबद्दलही सांगितलेलं आहे. पण मुळात नारदांचं चरित्र काय ते आपण पाहायचं आहे. आणि ते पाहताना आपल्याला पुराणांचा आधार आहे, दुसऱ्या कोणाशिवाय आपल्याला ते कळणं अवघड आहे. आपल्या भारताचा जो इतिहास आहे ना हा फार मोठा आहे. सध्या आपण जो इतिहास पाहतो हा जेमतेम 150 वर्षाचा पाहतो किंवा थोडा त्याच्या आधीपर्यंत जातो. अगदीच गेलो तर 2000 वर्षाच्या आसपास जाण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या पूर्वीचा इतिहास आपल्याला फारसा माहिती नाही, आपल्याला शिकवलाही जात नाही. पण प्रत्यक्षामध्ये आपल्या भारताची जी संस्कृती आहे, ही जी वैदिक संस्कृती आहे, ही जी भारतीय संस्कृती आहे, ही अतिशय प्राचीन आहे. आपण बघा पुराणांचा ज्यावेळी आपण अभ्यास करत असतो त्याच्यामध्ये कालगणना किंवा ज्योतिषाचा अभ्यास करत असतो त्यावेळी कालगणना हा विषय येतो. आणि या कालगणनेच्या विषयामध्ये आपण जर पाहिलं तर भारतामध्ये जी कालगणना सांगितली जाते ती काही वर्षांची नाही, तर काही 100 वर्षांची नाही, काही हजार वर्षांची नाही, तर लक्षावधी वर्षांची, कोट्यावधी वर्षांची कालगणना येते. आणि त्याप्रमाणे हा सगळा भाग पाहिला तर आपल्या भारताचा इतिहास, आपल्या या सर्व वैदिक संप्रदायाचा इतिहास हा फार मोठा आहे. आणि त्यामुळे त्या अनुषंगाने ज्या ज्या संतांनी, ज्या ज्या ऋषींनी कार्य केलंय त्यांचाही इतिहास फार मागे जातो. पुष्कळ वेळा चुका आपल्या अशा होतात, की आपण काहीतरी शोधायचा प्रयत्न करतो आणि ते शोधता शोधता आताचं जे सायन्स आहे, हे भौतिक तऱ्हेने विचार करणारे आहे. मटेरियलिस्टिक सायन्स आहे. आणि त्यामुळे ते जे सगळं पाहतात, ते त्याचे पुरावे पाहण्याच्या नादामध्ये फक्त मटेरियलिस्टिक गोष्टी गोष्टी पाहतात.
आणि त्यामुळे तिथपर्यंतच पोहोचतात. वैदिक काल आपल्या या सगळ्या आत्ताच्या पद्धतीने अभ्यास जर केला तर जेमतेम 5,000-1,000 वर्षाच्या आसपासचा ते म्हणतात. पण प्रत्यक्षामध्ये हा काल खूप जुना आहे. आणि म्हणूनच आपल्याला नारदांचं चरित्र पाहताना त्या अनुषंगाने या सगळ्याचा विचार करावा लागणार. कारण नारदांचं चरित्रच मुळात सुरू होतं तिकडून. भागवतामध्ये नारदांनी स्वतः आपलं चरित्र, आपला पूर्व इतिहास सांगितलेला आहे. आणि आपण तिथूनच सुरुवात करूया. प्रसंग असा आहे की सरस्वती नदीच्या तीरावर महर्षी व्यास, कृष्णद्वैपायन व्यास हे चिंतातूर बसलेले होते. आणि चिंतातूर असताना नारदांनी त्यांना पाहिलं. आकाश मार्गाने जात होते. नारायण 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 हे नामस्मरण करत. हातामध्ये वीणा होती, तिचा झंकार होता आणि त्या परमेश्वराच्या चिंतनामध्ये सतत लीन असलेले नारद मुनी सर्वत्र संचार करत असतात. आणि असं संचार करता करता त्यांनी व्यासांना पाहिलं. आणि व्यासांना पाहिल्यानंतर व्यासांना विचारलं की तुम्ही एवढे चिंतेमध्ये का आहात? खरं तर तुम्ही ब्रह्मर्षी आहात. ब्रह्म जाणलेलं आहे. तुम्हाला ब्रह्मज्ञान झालेलं आहे. ब्रह्मानंदामध्ये तुम्ही आहात निमग्न. आणि एवढं सगळं असताना तुम्ही चिंतेमध्ये असण्याचं काय कारण? त्यावेळी मग व्यासांनी आपली जी चिंतेत असण्याची जी हकीकत आहे ती सांगितली. नेमकं काय कारण आहे ते सांगितलं. आणि व्यास म्हणाले की मी अ, वेदांचे 4 भाग केले. कशासाठी केले? तर त्याचं कारण सांगताना व्यास मुनींनी फार छान गोष्ट सांगितली. ते म्हणाले, की चतुर्युगामध्ये पहिलंच सत्ययुग येतं, त्यानंतर त्रेतायुग येतं, त्यानंतर द्वापार युग येतं आणि नंतर शेवटी आहे कलियुग. जसा हा सगळा भाग येत जातो, सत्ययुगामध्ये मनुष्याची बौद्धिक क्षमता ही भरपूर होती आणि त्यामुळे त्याला लेखनाची गरज नव्हती. जे काय आहे ते सगळं आपल्या स्मृतीमध्ये ठेवण्याची क्षमता त्याची होती. बौद्धिक क्षमता अतिशय उत्तम होती. आणि त्यावेळी लेखन कला तिचा विकास करण्याची गरजच पडली नाही. म्हणजे ती नव्हती असा विषय नाही, पण तिची गरज लागली नाही. कारण सगळं जे आहे ते आपल्या स्वतःच्या मेमरीमध्ये स्टोअर करण्याची गोष्ट होती. वहीमध्ये लिहून ठेवण्याची गरज नव्हती. किंवा हार्ड डिस्क नको किंवा पेन ड्राईव्ह नको साठवून ठेवायला किंवा मोबाईल नको. या मेमरी इतर ज्या बाह्य स्मृती आहेत त्यांची गरज नव्हती. आपल्याच स्मृतीवर विश्वास होता आणि त्याच्यामध्ये हे सगळं जी काय सगळी इन्फॉर्मेशन असेल ती आपल्या. पण जसा हा सत्ययुगाचा काळ संपला, त्रेतायुग आलं, तशी बुद्धी अजून कमी झाली थोडी. त्यानंतर द्वापार युगामध्ये ती अधिकच कमी झाली आणि कलियुगामध्ये तर ते क्षीण होऊन जाते असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आज आपण विचार असा करतो, की मनुष्य हा उत्क्रांत होत चाललेला आहे. आधीच्या पेक्षा आत्ताचा मनुष्य हा जास्त बुद्धिमान आहे. भौतिक शोध आपण लावले म्हणून आपल्याला असं वाटतं. असो आपल्याला तो विषयात जायचं नाही, त्या विषयात जायचं नाहीये. आपल्याला विषय हा पाहायचा आहे, की हे सगळं घडत असल्यामुळे पुढचा येणारा काळ पाहून व्यास महर्षींनी जो पूर्वी एक वेद होता, त्याचे 4 भाग केले. कारण आता एक अखंड वेद हा मनुष्याच्या स्मृतीमध्ये राहणं शक्य नव्हतं. त्याची एवढी बौद्धिक क्षमताच राहिलेली नव्हती. आणि हे पाहून व्यास महर्षींनी त्याचे 4 भाग केले. इतिहास, पुराण हा 5वा वेद निर्माण केला. आणि हे सगळं करून आपल्या शिष्यांना शिकवलं. पण सामान्य जनांसाठी म्हणून आता त्याच्यामध्ये कोण गोष्टी सांगितल्या ते पण आपण पूर्वी पाहिलेलं आहे. थोडक्यात सांगतो. शूद्र आणि अ, ब्राह्मण लोक, पण ज्यांच्यावर संस्कार नाही झाले असे. म्हणजे संस्कारहीन द्विज जे आहेत ते. खरं त्यांची शिकण्याची योग्यता आहे, पण जे शिकू शकलेले नाही, त्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे किंवा क्षीण झालेली आहे, असे जे आहेत त्यांच्यासाठी म्हणून त्यांनी महाभारताची रचना केली. पण एवढं सगळं होऊनही
लोकांचं कल्याण होत नाही हे पाहिल्यानंतर मात्र व्यास महर्षी चिंतेत पडले होते. म्हणाले, "आता करू काय मी?" आणि ह्या चिंतेचं कारण आता आपण नारद महर्षींनाच विचारावं, कारण ते त्रिकालज्ञ आहेत. ते त्रिलोकामध्ये भ्रमण करत असतात आणि त्रिकालज्ञही आहेत आणि त्यामुळे त्यांना याचं कारण निश्चित माहिती असेल, असा विचार करून व्यास महर्षींनी नारदांना विचारलं, की "मी या सगळ्यावर काय करावं?" आणि मग नारद मुनींनी त्यांना सगळा पुढचा मागचा विचार करून काही गोष्टी सांगायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये पहिली गोष्ट त्यांनी जी सांगितली आहे, ते म्हणाले, की तुम्ही भगवंताच्या उज्ज्वल यशाचं अजून वर्णन केलेलं नाही. हे जे उज्ज्वल यश म्हटलंय ना, आज आपला तो विषय नाहीये. पण हे फार महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याचं वर्णन करावं असं म्हणून व्यास महर्षींना त्यांनी सांगितलं. पण व्यास महर्षी म्हणाले, "मी कसं करू? काय करू? मी तर पुष्कळ गोष्टी केल्या आहेत, पण अजून हे काय आहे? हे मला नीट लक्षात येत नाहीये." आणि मग व्यास मुनींना नारद मुनींनी आपल्याच पूर्व आपल्याच जन्माची पूर्वजन्माची काही कथा सांगितली आणि तिथून आपण नारद मुनींचं चरित्र पाहायला सुरुवात करणार आहोत. मग या नारद मुनींच्या जन्माची काय कथा आहे बरं? तर स्वतः नारद मुनीच सांगतायत, की म्हणाले, "या कल्पाच्या आधीच्या कल्पामध्ये" कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस, म्हणजे 14 मन्वंतर. कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे 14 मन्वंतर आणि एक मन्वंतर असतं 4 एक एक मन्वंतर असतं 28 चतुर्युगांचं. नाही, किती बरं? मी विसरलो बरं का आता जरा. कन्फ्यूज झालोय. असो हा जो विषय आहे, हे सगळं गणित लक्षात ठेवतो. बघा हे कलियुगाचा परिणाम बघा कसा होतो. तर आपल्याच लक्षात राहीन असं होतं. 71 चतुर्युगांचं एक मन्वंतर होतं. आणि अशा पद्धतीने हा सगळा हिशोब होतो. आणि म्हणून मागच्या कल्पातली नारद मुनी गोष्ट सांगतायत, तिथून ही गोष्ट सांगायला सुरुवात केलेली आहे. ते म्हणाले, "मागच्या कल्पामध्ये मी एका दासीचा पुत्र होतो." आता ही जी गोष्ट आहे, हीच ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये अजून थोडी जास्त तपशीलवार सांगितलेली आहे. आणि त्याच्यामध्ये सांगताना असं सांगितलंय, की उपबर्हण नावाचा एक गंधर्व होता. हाच गंधर्व हा जो आहे हा विष्णू भक्त होता आणि तो ज्यावेळी काही कारणं झाली आणि काही त्याच्याकडनं प्रमाद घडले असतील, पापं घडली असतील. त्यामुळे ब्रह्मदेवाकडनं त्याला शाप मिळाला आणि तो शाप असा होता, की "तू शूद्र स्त्रीच्या पोटी जन्माला येशील." आणि त्याप्रमाणे मग हा जो उपबर्हण नावाचा जो गंधर्व आहे, हा ब्राह्मण आणि एक शूद्र स्त्री हिच्या गर्भातनं जन्माला आले पुढे नारद म्हणून. पण त्यावेळी नारद म्हणून तो जन्माला आला असं नव्हतं. प्रत्यक्षामध्ये तो त्याच्यानंतर नारद म्हणून जन्माला आलेला आहे. अ, त्यावेळी त्याचं नाव कदाचित नारद असेल तर माहीत नाही. झालं असं, गोपराज द्रुमिल जो होता, त्याची पत्नी कलावती ही होती शूद्र. गोप म्हणजे शूद्र. गोप जे आहेत ते शूद्र आहेत. तर त्याची पत्नी कलावती ही होती शूद्र आणि हिने कश्यप ऋषींचं तेज ग्रहण केलेलं होतं. हा जो गोपराज आहे, हा सुद्धा अ, भगवंताचा भक्त होता आणि याने आपल्या योग बलाने बदरिकाश्रमामध्ये आपलं जे शरीर आहे त्याचा त्याग केला आणि हा गोलोकाला गेलेला होता. तो निघून गेल्यानंतर मग ही जी कलावती होती, हिला एका दयाळू ब्राह्मणाने आपली आई मानून आपल्या घरी आणलं आणि तिला आपल्या घरी ठेवून तिची सगळी सेवा तो करत होता किंवा ती दासी होती, शूद्र होती त्यामुळे ती पण त्याची सेवा करत होती. हा ब्राह्मण होता आणि त्यामुळे ती पण त्याच्या घरी आई म्हणून जरी मातृवत प्रेमाने त्याने जरी आणलेलं असेल, तरीही त्याच्या घरी राहून त्याची सेवा करत होती.
आणि तिथेच नारदांचा जन्म झालेला. हा जो काय उपबर्हण नावाचा गंधर्व होता, तो या कलावतीच्या पोटी जन्माला आला आणि हा तिथे राहत होता कलावती बरोबर, त्याच्या आई बरोबर. आई त्या ब्राह्मणांची सेवा करत होती आणि हा पण तिला मदत करत होता. चातुर्मासाचा काळ आला आणि काही संत मंडळी त्या ठिकाणी आली आणि संत मंडळी आल्यानंतर चातुर्मासामध्ये ही जी संत मंडळी असतात, इतर वेळी चातुर्मासा व्यतिरिक्तच्या काळामध्ये प्रवास करत असतात, तीर्थयात्रा करत असतात. पण चातुर्मास लागला, की ज्या ठिकाणी ते असतील त्या गावामध्ये ते राहतात 4 महिने आणि तिथे राहून आणि मग तिथे असल्यानंतर मग त्यांचं नित्य नैमित्तिक जी कर्म असतात ती चाललेली असतात आणि त्याबरोबरच लोकांना काही ज्ञान देणं, प्रवचन करणं, काही भगवंताच्या कथा सांगणं, ही सगळी कामं करत असतात. हे ज्यावेळी साधू संत आले, त्यावेळी या ब्राह्मणाने त्या आपल्या या नारदाला लहान होता 5 वर्षाचा होता नारद त्यावेळी आणि नारदांना सांगितलं, की "बाळा, तू यांची सेवा करायची. यांना काय हवं नको ते पाहायचं." त्याप्रमाणे नारदांनी त्यांची सेवा अतिशय मनापासून करायला सुरुवात केली. जे लागेल ते त्यांना ते देत होते बरोबर. सेवा हा धर्म, हा गुण फार महत्वाचा आहे. भक्तीमध्ये एक प्रकार सेवा भक्ती पण आहे. दास्य भक्ती ज्याला म्हटलं जातं. अतिशय महत्वाची भक्तीचा प्रकार आहे हा. आपल्या या दास्य भक्तीचे मोठे आचार्य आपले जे आहेत हनुमंतराय, त्यांनी ही दास्य भक्ती केली आहे. आणि या दास्य भक्तीतनं श्रीरामाला कसं आपलंसं केलं हे आपण रामायणामध्ये पाहिलेलं आहे. तर ही जी दास्यभक्ती अतिशय महत्वाची आहे आणि हीच दास्यभक्ती नारदांनी सुद्धा केली. या संतांची सेवा केली. संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे असं म्हटलंय बघा. सत्संगतीचा महिमा कळेना, सत्संग कोठे श्रमल्या मिळेना. संतांची संगती फार दुर्लभ हे याच्यासाठी म्हटलंय, की त्यांच्याकडनं आपल्याला उत्तम प्रकारचं ज्ञान, सारासार विवेक आणि आचार कसा असावा या सर्व गोष्टी मिळतात एकाच ठिकाणी. संत म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ आहे. आपल्याला एका कुठे 4 भिंतीमध्ये जाऊन बसावं नाही लागत. संतांच्या जवळ गेलं की सगळं मिळतं. आणि अशा पद्धतीने नारद सुद्धा या संतांच्या जवळ होते गेलेले. सेवा करत होते. जे हवं नको ते सगळं पाहत होते. 4 महिन्यामध्ये या संतांच्या नेहमी भगवंताच्या कथा सांगणं चाललेलं असायचं. जे लोक यायचे त्यांना या कथा सांगत असायचे. पुराणामधल्या कथा असतील, भगवंताचे अवतार असतील, दशावतार आहेत किंवा इतरही अवतार आहेत. या सगळ्यांचं वर्णन अतिशय उत्तम पद्धतीने हे सगळे संत लोकांसमोर करत होते आणि लोक त्यातनं ज्ञान प्राप्त करत होते. हे सगळं हा लहानगा 5 वर्षाचा नारद ऐकत होता. आणि ऐकता याच्या बुद्धीमध्ये परिवर्तन होत होतं. भगवंताबद्दलचं प्रेम मनामध्ये निर्माण व्हायला लागलेलं. काय आहे हे भगवंताचं स्वरूप ते जाणून घ्यावं ही इच्छा निर्माण व्हायला लागली होती. आणि हे सगळं करत असताना हा जो चातुर्मास आहे हा सगळा पूर्ण झाला आणि हे चातुर्मास संपल्यानंतर ज्यावेळी संत मंडळी जायला निघाली, त्यावेळी नारदांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. नमस्कार केला, आशीर्वाद मिळाला आणि त्यांच्या सेवेने, नारदांच्या सेवेने ही संत मंडळी अतिशय आनंदित होती. त्यामुळे भरभरून आशीर्वाद आशीर्वाद संतांनी पण दिला. म्हणाले, "नारदा, भगवंताच्या सेवेमध्ये, भक्तीमध्ये तुला फार उत्तम गती आहे आणि तुला भगवंताची प्राप्ती होणार आहे. तू भगवंताचा अतिशय आवडता असा भक्त होशील. आमचा आशीर्वाद आहे तुला." आणि असं म्हणून ही जी काय संत मंडळी आहे, ती पुढच्या त्यांच्या प्रवासाला निघून गेली. या संत मंडळींनी सांगितल्याप्रमाणे चांगल्या काय गोष्टी, वाईट काय गोष्टी या सगळ्या नारदांच्या डोक्यामध्ये होत्या आणि त्या पद्धतीने त्यांचं आचरणही सुरू झालं होतं आणि भगवंताची भक्ती सुद्धा सुरू झालेली होती. 5 वर्षाच्या वयामध्ये बरं का. फार महत्वाची गोष्ट ही लक्षात ठेवण्यासारखी. कारण आजकाल काय बऱ्याच कालावधीपासून जसं कलियुग लागलं तेव्हापासून लोकांना असं वाटतं, की भक्ती आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या म्हातारं झालं की कराव्या. पहिल्यांदा सगळं तरुण आहे तोपर्यंत सुख उपभोगून घ्यावीत, पैसा कमवावा आणि मग हे सगळं झाल्यानंतर सगळे गलितगात्र झालो एकदा, की मग भक्ती सुरू करावी असं नसतं. नारदांनी भक्ती 5व्या वर्षी सुरू केलेली आहे आणि तिथून सुरू झालेली भक्ती पुढे त्यांच्या आयुष्यभर राहिली.
काय सांग. तुम्हाला फोन आला होता तेव्हापासून बरं, बरं. OTP. हरकत नाही. चालेल. अ, मग ही जी संत मंडळी आहे ती गेल्यानंतर नारद मुनी जे आहे ते 5 वर्षाचा हा मुलगा भगवंताच्या सेवेमध्ये, भगवंताच्या भक्तीमध्ये रममाण झाला होता. आता त्याला या ब्राह्मणाच्याकडे राहून त्याची जी सेवा आई करत होती, त्या सगळ्यामध्ये रस उरलेला नव्हता. आता त्याला भगवंताची ओढ लागलेली होती. हे सगळं नारद मुनी स्वतःच सांगतायत व्यास महर्षींना. आणि मग नारद मुनी म्हणाले, की माझ्या आईच्या प्रेमापोटी मी फक्त आता तिथे अडकलेलो होतो. नाहीतर मला आता तिथे राहण्याची काही इच्छा नव्हती. मला वनामध्ये जाऊन किंवा तीर्थयात्रा करून भगवंताचा शोध घ्यायचा होता आणि भगवंताच्या या भक्तीमध्येच रममाण व्हायचं होतं. साधू संतांचं दर्शन आहे, त्यांच्याकडनं अनेक गोष्टी ऐकणं आहे, या सगळ्या गोष्टी मला करायच्या होत्या. पण आईच्या प्रेमापोटी मी तिथे अडकलेलो होतो. कालगती अशी झाली, की ही नारदाची आई असंच एकदा काम करता सगळं काम आवरलं गेलं. संध्याकाळची रात्रीची वेळ होती आणि काही कारणाने बाहेर अंगणामध्ये गेलेली होती आणि तिथे गेलेली असताना अंधारामध्ये तिचा पाय एका सर्पावर पडला. त्या सर्पाचा दंश तिला झाला आणि या दंश झाल्यानंतर विष अंगामध्ये भिनल्यानंतर कलावतीचा मृत्यू झाला. आता कलावतीचा मृत्यू झाल्यानंतर नारद एकटाच 5-6 वर्षाचाच होता. आणि तो जो ब्राह्मण होता ज्याने या कलावतीला आणलेलं होतं. आता कलावती गेल्यानंतर आता या मुलाचं काय करायचं हा प्रश्न त्याच्यापुढे होता. पण सुहृद होता, दयाळू होता. त्यामुळे मुलाला त्याने काही म्हटलं नाही, की "तू निघून जा." नारद होता तिथे, पण नारदच म्हणाले, की "आता मी इथे राहून काय करू? आता मी जातो आणि मी माझा मार्ग शोधतो." याप्रमाणे नारद तिथून निघाले आणि तीर्थयात्रा करत ऋषीमुनींच्या भेटी घेत, दर्शनं घेत चाललेले असताना मनामध्ये या भगवंताच्या लीलांचं चिंतन त्यांचं चाललेलं होतं. भगवंताच्या कथांचं चिंतन चाललेलं होतं आणि असं करत नारद महर्षी फिरत होते भारतभर आणि कालांतराने हे सगळं चिंतन ज्यावेळी एका विशिष्ट उंचीला पोहोचलं, त्यावेळी त्यांना भगवंताचा साक्षात्कार झाला. भगवंताचा साक्षात्कार झाला. सहस्र सूर्यांचं तेज एकत्र दाटल्यानंतर किती प्रचंड तेज असावं, तसं भगवंताचं स्वरूप त्यांना दिसलं. पण या स्वरूपामध्ये एक फार मोठी गंमत होती. सहस्र सूर्यांचं तेज एका ठिकाणी आल्यानंतर त्याचा दाह असावा, पण दाह असतो. एका सूर्याचाच दाह आपण दुपारच्या वेळी ग्रीष्म काळामध्ये सहन करू शकत नाही. पण सहस्र सूर्यांचं तेज हे मात्र दाहक नव्हतं. ज्ञानदेवांनी जी कल्पना सांगितली ती कल्पना नाहीये. ते परमेश्वराचं स्वरूप आहे आणि ते त्यांनी मांडलेलं आहे. मार्तंड जे तापहीन. सूर्य आहे, पण तापहीन असा सूर्य आहे. सूर्याचं तेज आहे आणि चंद्राची शीतळता आहे. असं एकत्र स्वरूप जे आहे ते परमेश्वराचं स्वरूप आणि ते या नारद मुनींना दिसलं. अतिशय आनंद झाला. डोळ्यातनं अष्टसात्विक भाव जे जागृत होतात, ते सगळे जागृत झाले. अतिशय आनंद, आनंदाचे डोहे आनंद तरंग हे जे तुकाराम महाराजांनी म्हटलंय त्याप्रमाणे त्यांची अवस्था झालेली होती. आणि अशा अवस्थेमध्ये असतानाच या परमेश्वराचं चिंतन त्यांचं चालू असताना, त्याचं स्तुती ते करत असताना, थोड्या वेळामध्येच हे परमेश्वराचं स्वरूप जे आहे ते तिरोहित झालं. नाहीसं झालं, लुप्त झालं, अंतर्धान पावलं. आणि मग अतिशय दुःख झालं नारदांना, की हे आनंददायक इतकं सुंदर स्वरूप मला परमेश्वराचं पाहायला मिळालेलं आणि आता हे अचानक नाहीसं झालेलं आहे. आता मी काय करू? आणि म्हणून ते फिरायला लागले इकडे-तिकडे भगवंताच्या विरहामध्ये व्याकुळ होऊन. आणि त्यावेळी आकाशवाणी झाली, की "नारदा, अजून तुझे भोग भोगायचे बाकी आहेत. जोपर्यंत हे सर्व भोग भोगून पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुला माझं दर्शन होणं शक्य नाही यापुढे. पण असंच चिंतन तू करत राहा." आणि
या कल्पाच्या अंताला ज्यावेळी या संपूर्ण सृष्टीचा लय होईल, त्यावेळी तूही त्या सृष्टीबरोबर नाहीसा होशील. आणि पुन्हा पुढच्या कल्पाच्या वेळी ज्यावेळी या सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाकडनं होईल, त्यावेळी ब्रह्मदेवाच्या निश्वासातनं तू निर्माण होशील. असा वर मिळाला, ही गोष्ट सांगितली परमेश्वराने स्वतः आकाशवाणीतून. आणि नंतर मग नारद मुनी जे होते, ते संपूर्ण भारतभर फिरत होते आणि फिरत-फिरत भगवंताचं चिंतन करत होते. तपश्चर्या चालू होती. आपले सगळे भोग भोगून घेण्यासाठी शरीराला कष्ट देत ते चाललेले होते. आणि अशा पद्धतीने त्या कल्पाच्या अंताला नारद मुनींचा हा जो देह होता, शूद्रापासून निर्माण झालेला, शूद्र आईपासून निर्माण झालेला, तो देह त्यांनी टाकला, नाहीसा झाला आणि पुढच्या कल्पामध्ये ब्रह्मदेवाच्या निश्वासातनं सृष्टीची निर्मिती झाली. त्यावेळी नारद मुनी जन्माला आले आणि ते मात्र दिव्य देह धारण करून जन्माला आलेले आहेत. म्हणजे त्यावेळी जो देह धारण केलेला आहे दिव्य देह, तो आपल्यासारखा या स्थूल देहाचा नाही, स्थूल स्वरूपाचा नाही. तेव्हापासून जो देह धारण केलेला आहे या कल्पाच्या आरंभाला, तो देह धरून ते आजही सर्वत्र विचरण करत असतात. ही सगळी कथा नारदांनी व्यास महर्षींना सांगितली आणि मग ती सांगितल्यानंतर व्यास महर्षींना त्यांनी उपदेश केला चतुश्लोकी भागवताचा. आणि तो उपदेश करून व्यासांना आशीर्वाद देऊन व्यासांना पुढे भागवताची निर्मिती करायला प्रवृत्त करून नारद मुनी तिथून पुढे परत निघून गेले. अशी ही कथा ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये सांगितली गेली आहे. त्यानंतर भागवत पुराणामध्ये सांगितली गेली आहे. त्यानंतर गरुड पुराणामध्येही काही अंशी सांगितली गेलेली आहे. अशा पद्धतीने ही कथा अतिशय महत्वाची. याच्यामध्ये काही गोष्टी पुन्हा आपल्यासारख्या लोकांनी लक्षात ठेवण्याच्या आहे, की नारद महर्षी असले तरीही त्यांना पूर्वजन्म होता आणि त्या जन्मामध्ये त्यांना काही भोग होते. ते भोगून त्यांना पुढे यावं लागलं. यालाच आपण कर्मविपाक हा भाग म्हणतो. हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतोच, येतोच. आधीची जी कर्म आहेत त्यानुसार पुढचे भोग भोगावे लागणार हा भाग असतो. पुढचा देह मिळणार, पुढचं सर्व गोष्टी त्याच्यावर अवलंबून आहेत. आणि म्हणून प्रत्येकाचा प्रयत्न हा असला पाहिजे, की प्रत्येकाने आत्ताची जी कर्म आहेत ती उत्तम पद्धतीने केली पाहिजे. भगवंताची भक्ती ही पहिल्यापासून केली पाहिजे. अगदी जेव्हापासून शक्य आहे तेव्हापासून केली पाहिजे. लहानपणापासूनच केली तर अतिउत्तम. मग उत्तम कर्म हातामधून घडतात. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. मग विठ्ठलापाशी आवड निर्माण होते आणि मग नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची असं हे नामसंकीर्तनाचं साधन हातामध्ये येतं आणि मग जन्मांतराचे पाप जळून नष्ट होतात आणि मग नारदांसारखा जन्म प्राप्त होतो. अशा पद्धतीचं हे चरित्र नारदांनी सांगितलेलं. स्वतः सांगितलेलं. आता हे नारदांचं जे चरित्र आहे ते पूर्व इतिहास आहे आणि नंतर ज्यावेळी ते जन्माला आले ते ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली त्यावेळी जे 10 पुत्र ब्रह्मदेवाचे आहेत त्यांच्यापैकी एक म्हणजे नारद आहेत. वेगवेगळ्या अवयवांपासून हे पुत्र जन्माला आले. त्यात निश्वासापासून नारद मुनी जन्माला आलेले आहेत. आता हे नारद जे नाव ठेवलं आहे, ते का आहे? याचाही विचार करण्यासारखा आहे. याच्याबद्दल जी व्युत्पत्ती सांगितली गेली ती ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये सांगितली आहे. सूत महर्षींनी सांगितलेली आहे शौनकादी ऋषींना. नारदांचा जन्म झाला आहे वैशाख कृष्ण प्रतिपदेला म्हणजे आज. आज वैशाख कृष्ण प्रतिपदा आहे. वद्य प्रतिपदा. याच्या आधीचा जो काळ आहे तो ग्रीष्म ऋतूचा काळ आहे. म्हणजेच अनावृष्टीचा काळ आहे. सध्या सगळंच बिघडलंय. त्यामुळे याच्यापूर्वी पण पाऊस पडून गेलाय. आता याला काय म्हणावं? हे सगळी गडबड आहे. पण ठीक आहे. एकंदरीत विचार करता हा सगळा जो काळ आहे, हा अनावृष्टीचा काळ असतो. आणि या अनावृष्टीच्या अंतिम टप्प्यामध्ये म्हणजे वैशाख कृष्ण प्रतिपदेला नारदांचा जन्म झाला. आणि मग त्या जन्माच्या वेळीच संपूर्ण जगाला
पाणी मिळालं म्हणजे नार मिळालं. नाराला पाणी म्हणतात. आपल्याला नीर हा शब्द माहिती आहे. हा नाराचाच उपभ्रंश आहे. हे नाराचा उपभ्रंश आहे. आणि हे नार म्हणजे पाणी आणि द म्हणजे देणारा आणि म्हणून नारद असं नाव या नारदांचं पडलेलं आहे. वैशाख कृष्ण प्रतिपदेला जन्म आणि त्याच्यानंतर पाऊस पडणं हा जो भाग आहे हा त्यांच्या जन्माचाच परिपाक आहे असा भाग तिथे दाखवला गेला. त्याच्यावरनं त्यांचं नाव नारद. दुसरी व्युत्पत्ती त्यांनी सांगितलेली आहे ती अशी की धर्मपुत्र मुनिवर जे होते नर आणि नारायण हे धर्माचे पुत्र. त्याच्यापैकी नर जे आहेत यांनी पुत्रहीन अशा कश्यपांना पुत्र प्रदान केला. आता आपण जर पाहिलं त्या ब्राह्मणाचं तेज कलावतीने धारण केलं होतं ते ब्राह्मण कोण होते तर कश्यप मुनी होते आणि यांना पुत्र दिला आणि म्हणून नरप्रदत्त म्हणजे नर ऋषींनी दिलेला हा पुत्र म्हणून नराकडून दान मिळालेला म्हणून नारद असे झाले. नंतर कल्पांतरी ब्रह्मदेवाच्या कंठातून बहुसंख्य असे नर जन्माला आलेले आहेत. ज्यावेळी आधीचा कल्प नष्ट होतो त्यावेळी सगळ्या सृष्टीचा नाश होतो. सगळी सृष्टी लयाला जाते आणि पुढचं कल्प सुरू होतं त्यावेळी पुन्हा या सृष्टीचा उद्भव होतो. तो या ब्रह्मदेवापासून होत असतो आणि याच्या कंठातनं अनेक नर उत्पन्न झाले. म्हणजेच ब्रह्मदेवाने आपल्या कंठातून अनेक नरांचं दान दिलेलं आहे आणि म्हणून असं जे दान देणारे आहेत त्याला म्हणतात नरद. म्हणून ब्रह्मदेवांचं नाव आहे नरद आणि या ब्रह्मदेवाचा पुत्र म्हणून नारद असं त्यांचं नाव आहे. अशा पद्धतीने या नारदांच्या नावाबद्दलच्या काही व्युत्पत्ती ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये सांगितल्या गेलेल्या आहेत. नारदांबद्दल आपल्याला अनेक गोष्टी आहेत सांगायला. तुम्ही पुराण उघडलं कुठलंही तर असंख्य गोष्टी नारदांच्या सापडतील. ज्या ज्या म्हणून कथा येतात त्यातल्या बहुतेक कथांमध्ये नारद नाहीत असं होतच नाही. जवळजवळ सर्व कथांमध्ये नारदांचा काही ना काहीतरी अंतर्भाव असतोच. देव असो, दानव असो, मानव असो, पशु असो, कोणीही असो, या सगळ्यांना आवडते, सगळ्यांचे प्रिय, सगळ्यांचे आप्त, सगळ्यांशी ज्यांचं जमतं असे नारद मुनी आहेत. देवांकडे गेले, देव अतिशय आदराने त्यांचा सत्कार करतात. दानवांकडे गेले, दानवही आदराने सत्कार करतात. मानवांकडे गेले, मानवही आदराने सत्कार करतात आणि त्यांच्याकडनं ज्ञान घेतात. बरं कोणाकोणाला ज्ञान दिलंय? तर ती पण गणना फार मोठी आहे. व्यासादिकांसारख्यांना सुद्धा त्यांनी ज्ञान दिलेलं आहे आणि त्यांना उद्युक्त केलंय अनेक कार्यांसाठी. हे जे काय नारद महर्षी आहेत, हे त्यावेळपासून या भगवंताच्या चरित्रामध्ये लीन आहेत. जेव्हापासून कल्प आरंभ झालेला आहे तेव्हापासून. म्हणजे आजच्या मितीला हे जे कल्प सुरू झालं आहे त्यातली 7 मन्वंतर हे 7वं मन्वंतर चालू आहे. त्या 7व्या मन्वंतरामधलं 27वं चतुर्युग चालू आहे. एवढ्या संपूर्ण कालावधीमध्ये नारद मुनी आहेत आणि हे प्रत्येक वेळी प्रत्येक या मार्गाने जाणाऱ्या भगवंताच्या भक्तीमध्ये रममाण होणाऱ्याला प्रत्येकाला मदत करण्यासाठी येतात. जो जेवढी मनापासून ही भक्ती करत असेल तेवढ्या तेवढ्या वेळी नारद मुनी त्याला आशीर्वाद द्यायला मार्गदर्शन करायला उपलब्ध होतात. ही गोष्ट आपण पुराणांमध्ये अनेक ठिकाणी पाहतो. ध्रुव चरित्र बघा. ध्रुवबाळ निघाला तपश्चर्या करायला, भेटलं कोण? नारद मुनी. आणि नारद मुनींनी सांगितलं की तपश्चर्या कशी करावी. ध्रुवाला समजावून सांगितलं. ध्रुवही बाळच होता बरं का. आणि या बालपणामध्येच या भगवंताची गोडी ध्रुवाला होती. म्हणून कठोर तपश्चर्या करण्यासाठी वनामध्ये निघालेला ध्रुव बाळ त्याला मार्गदर्शन करणारे कोण? नारद महर्षी, गुरु. प्रल्हाद जन्माला येणार होता. या प्रल्हादाला तर गर्भामध्येच असताना गर्भसंस्कार करणारे कोण? नारद महर्षी. कृष्ण जन्म झाला
त्या कृष्ण जन्माच्या वेळी अनेक गोष्टींसाठी मदत करणारे कोण? नारद महर्षी. कैलास उचलून शंकरांना कैलासासह लंकेमध्ये घेऊन येण्यासाठी रावण तयार झालेला होता. आणि अशा वेळी पार्वतीच्या म्हणण्यावरनं भगवान भोलेनाथांनी कैलास तर तिथे ठेवला, पण भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी रावणाने अतिशय घोर असा यज्ञ आरंभ केला आणि या यज्ञामध्ये आपल्या शिरांच्या आहुती द्यायला सुरुवात केली. गायन सुरू केलं आणि हे सगळं करून भोलेनाथांना प्रसन्न करून घेतलं आणि भोलेनाथांकडनं त्यांचं प्राणलिंग मिळवलं. गुरुचरित्रामध्ये कथा आलेली आहे. आणि हे जे प्राणलिंग मिळवलं होतं, ते घेऊन जायला ज्यावेळी निघाला, त्यावेळी सगळे परत विचारात पडले, की कैलासावर न जर भोलेनाथांचं प्राणलिंगच गेलं, तर कैलासाला काय अर्थ उरेल? आणि मग या भक्तांनी कुठे जायचं? रावणाकडे, भोलेनाथाची भक्ती करायला. आणि म्हणून सगळ्या देवतांनी मिळून ठरवलं, की आता आपण हे थांबवलं पाहिजे. पण थांबवणार कसं? आणि म्हणून परत नारद मुनीच तिथे आले मदतीला आणि नारद मुनी रावणाकडे जाऊन रावणाला मध्ये या लिंगाबद्दल सांगायला लागले. ते सांगता-सांगता मग आचार धर्माबद्दल त्यांनी सांगितलं आणि ते सांगता-सांगता संध्याकाळची वेळ झालीये आणि आता संध्या करायला हवी. संध्या न करणारा ब्राह्मण हा ब्राह्मण नसतो. तू ब्राह्मण आहेस त्यामुळे तू संध्या कर. याच्यावर त्यांनी जोर देऊन आता मी संध्येला चाललोय असं म्हणून ते निघाले आणि समुद्रकिनारी ते संध्या करायला बसले. हे पाहून रावणाला सुद्धा त्याच्यातलं ब्राह्मणत्व जागं झालं आणि तो म्हणाला, "आपल्यालाही संध्या केली पाहिजे, पण हे प्राणलिंग खाली ठेवता येणार नाही आणि अशा अवस्थेत संध्या कशी करावी?" तर त्यावेळी मग बालरूप घेऊन गणेश तिथे आलेले होते. या गणेशांच्या हातामध्ये हे प्राणलिंग दिलं आणि रावण संध्येला गेला. हे सगळं प्रकरण ज्यांच्यामुळे घडलं ते नारद महर्षी. आणि म्हणून आपल्याला एक पुन्हा उत्तम असं स्थान प्राप्त झालं. गोकर्ण महाबळेश्वर. त्या ठिकाणी भगवंताचं म्हणजे शिवांचं प्राणलिंग आहे. या आमच्या गणपती महाराजांनी ते जे प्राणलिंग हातामध्ये धरायला सांगितलं होतं, ते तिथेच खाली ठेवून दिलं आणि आता नंतर ते त्याला रावणाला उचलता आलं नाही. खूप ओढण्याचा प्रयत्न केला, प्रचंड ताकद लावली आणि ते ओढलं गेल्यामुळे त्या लिंगाचा आकार गायीच्या कानासारखा झाला आणि म्हणून त्याचं नाव गोकर्ण असं पडलं. मुळाशी कोण? पुन्हा तिथेही नारद महर्षी. या गोकर्णाच्या निर्मितीमध्ये गोकर्ण अ, शंकराच्या स्थानाच्या निर्मितीमध्ये नारदांचा स्थान. अशा अनेक कथा आहेत, किती सांगाव्यात. सर्व ठिकाणी, जवळ-जवळ सर्व ठिकाणी नारद महर्षी दिसतात आणि हे देवांना मदत करतात. जो उत्तम पद्धतीने कार्य करायला निघालेला आहे, भगवंताचं अ, स्वरूप समजून घेण्यासाठी निघाला आहे, त्याला मदत करायला उभे राहतात. वाईट पद्धतीने वागणारा असेल, तर त्याला सुद्धा ठिकाणावर आणण्यासाठी पुन्हा नारद महर्षीच येतात. असं हे नारदांचं चरित्र आहे. बरं यांनी ग्रंथांची अनेक निर्मिती केलेली. त्यातला एक ग्रंथ आपल्याला आपल्याला माहितीच आहे. कुठला? नारद भक्तिसूत्र. या भक्तीबद्दल सांगताना सुद्धा नारदांनी अ, पद्मपुराणामध्ये भागवताची कथा सांगताना तिथून सुरुवात होते आणि भक्तीचं दैन्य आणि ते नाहीसं करण्यासाठी नारदांनी केलेला प्रयत्न आणि मग भागवताच्या कथा, भागवत सप्ताह कसा करावा वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यामधनं नारदांनी सांगितल्या, पुढे आणलेल्या आहेत. या नारदांबद्दलची अजून एक फार सुंदर कथा आहे. त्याचा रेफरन्स मला आता तुम्हाला सांगता येणार नाही. मी बराच आज हुडकायचा प्रयत्न केला, पण मला तो सापडला नाही. केव्हा तरी असंच ही पुराणं पाहत असताना मला तो सापडलेला होता आणि अतिशय सुंदर भाग आहे. तो पण सांगतो एक त्यांच्या चरित्रातला भाग. ज्योतिषामधला एक रेफरन्स आहे आणि त्याच्या अनुषंगाने याचा विचार आपल्याला करायचा आहे. आता जो हा चैत्र आणि वैशाख महिना आहे, या महिन्यामध्ये
12 महिन्यांचे 12 आदित्य आहेत. त्या आदित्यांचं वर्णन करताना अग्निपुराणामध्ये ही गोष्ट आलेली. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगताना या गोष्टी सांगताना एक गोष्ट तिथे अशी दिली आहे, की या महिन्यामधले गंधर्व जे आहेत ते नारद आहेत. वैशाख महिन्यामध्ये गंधर्व जे आहेत ते नारद आहे. असे वेगवेगळे हुहू गंधर्व आहेत, नारद आहेत. असे अनेक गंधर्व जे आहेत ते या प्रत्येक महिन्यांमध्ये येत जातात. त्या वेळेचे गंधर्व वेगळे आहेत, त्या वेळेचे आदित्य वेगवेगळे आहेत. तो एक विषय मोठा आहे, तो जाऊ द्या. पण या महिन्यामध्ये नारद हे गंधर्व आहेत. मग यांना गंधर्व म्हटलं गेलंय का? कारण ते भगवंताच्या कथांचं गायन करत असतात, चरित्राचं गायन करत असतात. या संदर्भातली एक कथा आहे, अतिशय सुंदर आहे. आपल्याला नेहमी आपण नारद म्हणताना गायनाचा विषय निघाला, की नारद तुंबर करीती गायन आपण नेहमी म्हणतो बघा. नारद आणि तुंबरांचं नाव येतं. तुंबरू हे ऋषी. तर यांचं जे नाव आहे ते जोडीने घेतलं जातं. पण सुरुवातीच्या काळामध्ये गंमत मात्र वेगळी होती बरं का. वैकुंठामध्ये भगवान विष्णूंच्या चरित्राचं गायन करत होते तुंबरू ऋषी आणि अतिशय उत्तम गायन चाललेलं होतं. आणि ते गायन ऐकून भगवंताचं चरित्र वर्णन आपणही करावं असा भाग, असा विचार, अशी इच्छा, प्रबळ इच्छा नारदांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि नारदांनीही त्यांच्याबरोबर गायला सुरुवात केली. त्यावेळी भगवान विष्णूंनी नारदांना सांगितले, की "नारदा थांब. तू गाऊ नकोस. कारण तुला नीट गाता येत नाहीये." नारद मुनी शांत बसले. आणि मग तुंबरूंचं अतिशय उत्तम असं गायन संपल्यानंतर नारद मुनी भगवंताजवळ गेले आणि भगवंताला म्हणाले, की "भगवंता तुमचं चरित्र गायन करण्याची माझ्या मनामध्ये फार इच्छा आहे. पण मला उत्तम गाता येत नाहीये. मला गायन शिकायचंय. काय करू?" मग विष्णूंनी सांगितलं, की एक गानबंधू नावाचे फार मोठे उत्तम असे गायक आहेत. त्यांच्याकडे तू जा. आता हे जे गानबंधू होते ते होते घुबड. त्याचे संदर्भ आपल्याला काय माहिती कसे आहेत ते. पण गानबंधू नावाचं जे घुबड होतं त्यांच्याकडे नारद मुनी शिकायला गेले. आणि अनेक खूप मोठा कालावधी त्यांच्याकडे शिकले. म्हणजे आता हा जो कालावधी आहे ना, हा काही वर्षांमधला नाही बरं का. काही हजार, काही लाख वर्षांमधला कालावधी आहे. आणि असं नारद मुनी त्यांच्याकडे शिकत होते. गानबंधूंकडे भरपूर शिकले. एवढं शिकले, की शेवटी गानबंधू म्हणाले, की "आता नारदा माझ्याकडे जेवढं सगळं म्हणून होतं, तेवढं मी तुला देऊन टाकलेलं आहे. आता माझ्याकडे काहीच शिल्लक उरलेलं नाही. सर्व गायनाची विद्या मी तुला दिलेली आहे." नारदांना अतिशय आनंद झाला. म्हणाले, "आता आपल्याला जे गायन येतंय ते आपण कोणाला ऐकवू शकतो बरं?" तर आपण हे गायन आपण ऐकवू शकतो ते तुंबरूंना ऐकू शकतो. कारण ते अतिशय उत्तम याच्यामधले श्रेष्ठ आहेत. त्यांना आपण ऐकू शकतो. आणि म्हणून ते तुंबरूंच्या घरी जायला निघाले, गेलेही. आणि तिथे पोहोचल्यानंतर आश्रमामध्ये पोहोचल्यानंतर तुंबरूंची जी कुटी होती तिच्यातनं गायनाचे स्वर ऐकू यायला लागले नारदांना. जसे-जसे कुटीच्या जवळ जायला लागले तसे. आणि मग अतिशय सुंदर गायन चाललेलं होतं. मनमोहक गायन चाललेलं होतं तुंबरूंचं. आश्रमामधले पशु-पक्षी सुद्धा त्या गायनाने मोहित होऊन स्तब्ध होते. गायनामध्ये ऐकत ते डोलत होते. वाघ, हरिण असे हे शत्रू असलेले एकत्र बसून हे गायन ऐकत होते. अतिशय उत्तम असं गायन चाललेलं. नारद मुनी हळूच कुटीजवळ गेले आणि कुटीमध्ये जो झरोका होता, त्या झरोक्यातनं आतमध्ये त्यांनी डोकावून पाहिलं आणि डोकावून पाहिल्यानंतर त्यांना अतिशय विस्मयकारक असं चित्र दिसलं. गानबंधू डोळे मिटून बसलेले होते. अतिशय सुंदर असं गायन चाललेलं होतं आणि त्यांच्या समोर 7 पुरुष उभे होते. नारदांनी त्या पुरुषांकडे पाहिलं आणि नारदांना लक्षात आलं, की हे पुरुष कोण आहेत. हात जोडून उभे होते. हे पुरुष होते गांधर्व विद्येमधले 7 स्वर. सारे गम पधनी. हे 7ही स्वर या
तुंबरूंच्या समोर हात जोडून उभे होते, की तुंबरू तुम्ही आमचा स्वीकार करावा. तुंबरू तुम्ही आमचा स्वीकार करावा. तुमच्या कंठामध्ये आम्ही येऊ तर आमचं भाग्य आहे. आणि हे पाहिल्यानंतर मात्र नारद महर्षी खजील झाले. म्हणाले, "नाही, नाही, नाही. आपल्याला अजून असं गाणं येत नाही. आपल्याला स्वरांची आराधना करावी लागते, की बाबा रे तू माझ्या गळ्यामध्ये ये." इथे स्वर हात जोडून उभे, की "बाबा रे तू आम्हाला तुमच्या गळ्यामध्ये घे." हा अधिकार आपल्याला मिळालेला नाही. त्यामुळे आपण यांच्यासमोर गाणं गाऊन काही उपयोग नाही. आपण यांना काय गाऊन दाखवावं? आणि म्हणून अतिशय खिन्न मनाने तिथून ते परत निघाले. आता कोणाकडे जावं? परत भगवंताकडे गेले आणि भगवंताला त्यांनी पुन्हा ही जी सगळी आहे ती हकीकत सांगितली. म्हणाले, "गानबंधूंकडनं मी सगळं शिकलो, पण अजूनही मला तुंबरूंसारखं गाता येत नाही. माझ्यासमोर 7 स्वर उभे राहत नाहीत. किंबहुना मला त्यांची आराधना करावी लागते, की बाबांनो माझ्या गळ्यात या. काय करू? मला त्यांच्यासारखं गाता यायला पाहिजे." ही ईर्ष्या नाहीये. पण भगवंता तुझं गुणगान करायचं असेल ना, तर त्यांच्यासारखं असायला पाहिजे. अतिशय उत्तम असलं पाहिजे. अतिशय सुंदर असलं पाहिजे. अतिशय मोहक असलं पाहिजे. जे गुणगान करता मुके जनावरं सुद्धा मोहित झाली पाहिजे, असं गायन असलं पाहिजे. आणि ते मला कसं येईल? मग विष्णू म्हणाले, की "नारदा येईल तुला. तूर्तास तू गानबंधूंनी जे शिकवलं आहे, त्याचा सराव चालू ठेव." म्हणाले, "कधीपर्यंत?" म्हणाले, "27व्या 28व्या चतुर्युगामध्ये जे द्वापार युग आहे येणार, त्या द्वापार युगामध्ये मी कृष्ण अवतार घेणार आहे. या कृष्ण अवतारामध्ये तू ये माझ्याकडे आणि मग मी तुला त्यावेळी गाणं शिकवीन आणि त्यावेळी तू माझ्याकडनं जे गाणं शिकशील, त्याच्यानंतर तू तुंबरूंसारखं उत्तम गायक होशील." नारद मुनी म्हणाले, "वाह! वाह! भगवंताकडनं मला शिकायला मिळणार आहे. आता मी माझा रियाज जो आहे, माझा जो अ, अभ्यास जो आहे, तो चालू ठेवतो." आणि म्हणून गानबंधूंकडनं जी विज्ञा मिळाली होती, तिचा अभ्यास ते करत राहिले. आणि मग ज्यावेळी पुन्हा द्वापार युगामध्ये श्रीकृष्णांचा अवतार झाला, त्यावेळी द्वारकेमध्ये नारद मुनी पुन्हा आले आणि मग कृष्णांकडे जाऊन कृष्णाला हात जोडून म्हणाले, "देवा, तुम्ही मला आशीर्वाद दिलेला आहे. तुम्ही मला सांगितलेलं आहे, वचन दिलेलं आहे, की या अवतारामध्ये मी तुला गाणं शिकवीन आणि तुंबरूंसारखा उत्तम गायक तू बनशील. कृपा असू द्यावी मला ज्ञान द्यावं गाण्याचं." त्यावेळी मग कृष्ण म्हणाले, की "नारदा, माझ्याकडनं गाणं शिकायचं असेल तर अजून तेवढी तयारी तुझी नाहीये. आता ती तयारी होण्यासाठी पहिल्यांदा तू जांबवतीकडे जा. कृष्णाची अष्टमहिषींपैकी एक, अष्टपत्न्यांपैकी एक जांबवती. या जांबवतीकडे जाऊन नारद मुनी गाणं शिकले. 1 वर्षभर गाणं शिकून झाल्यानंतर परत आले. जांबवती म्हणाली, "माझ्या जवळचं आहे ते मी तुला दिलेलं आहे. जे सगळं मला येतंय तेवढं मी तुला शिकवलं." नारद मुनी म्हणाले, "भगवंता आता काय? आता मी काय करू?" म्हणाले, "आता सत्यभामेकडे जा." मग सत्यभामेकडे गेले. पुन्हा 1 वर्ष शिकले. सत्यभामेकडनं ज्ञान मिळवून पुन्हा आले. आता नारद महर्षी त्यांना शिकायला 1 वर्ष हा कालावधी त्यांच्या दृष्टीने खूप मोठा होता, खरं तर. पण 1 वर्ष ते सत्यभामेकडे शिकून पुन्हा कृष्णाकडे आले. कृष्णाला म्हणाले, "भगवंता आता काय?" म्हणाले, "आता रुक्मिणीकडे जा." आणि मग नारद मुनी रुक्मिणीकडे गेले आणि रुक्मिणींकडे त्यांनी 3 वर्ष शिक्षण घेतलं गायनाचं. हे केव्हा? हे गानबंधूंकडे शिक्षण झाल्यानंतर. म्हणजे आता हे आपण जसे विशारद होतो ना आणि मग विशारद झाल्यानंतर एखाद्या गुरुकडे जातो आणि मग शिक्षण घेतो ना, तशी अवस्था आहे ही सगळी. आणि असं झाल्यानंतर मग 3 वर्ष या रुक्मिणींकडनं शिक्षण घेतल्यानंतर पुन्हा श्रीकृष्णाकडे आले आणि मग कृष्णाने आपली बासरी काढली आणि म्हणाले, "नारदा, आता मी बासरीवर वाजवतो आणि तू बघ गायन काय आहे ते, संगीत काय आहे ते."
आणि कृष्णाने त्याची उत्तम अशी बासरी वाजवली. ज्या गोकुळाला त्याने सगळ्या बासरीने मोहून टाकलेलं होतं. गाई, गुरं, पशु, पक्षी सगळ्या झाडं, वेली सगळ्यांसहित जे या बासरीमध्ये वेडे झालेले होतं. सगळं गोकुळ या बासरीमध्ये वेडं झालं होतं. ती बासरी पुन्हा निघाली आणि गायनाचे धडे श्रीकृष्णांनी नारदांना दिले. आणि त्यानंतर मग एक दिवस अतिशय मनोभावे देहभान विसरून नारद मुनी गात होते. श्रीकृष्णांच्या चरित्राचं वर्णन करत होते आणि श्रीकृष्ण समोर उभे होते. त्यावेळी श्रीकृष्णाने आनंदाने नारद मुनींच्या डोक्यावर हात ठेवला आणि नारदांना म्हणाले, नारदा, आणि हं, नाही चालू आहे ना. हो. ऐकू येतंय ना? हो. हां. तर आता तू तुझं गायन चालू ठेव आणि त्यावेळपासून नारद महर्षी हे सतत सतत भगवंताचं नामसंकीर्तन करत असतात, गायन करत असतात आणि या त्रिलोकामध्ये भगवंताच्या उज्ज्वल यशाचं गुणगान करत, भगवंताच्या कथांचं गुणगान करत फिरत असतात. अशी ही अतिशय उत्तम अशी कथा आहे. कुठल्या पुराणातली आहे मला आता आठवत नाहीये. परत कधीतरी सापडली तर मी तुम्हाला नक्की सांगेन. पण असे हे संगीतज्ञ गायक, संगीतज्ञ नारद मुनी ज्ञान, वैराग्य या सर्वच बाबतीमध्ये उत्तम स्थितीत असलेले. आपण नेहमी पाहतो किंवा मागच्या वेळी आपण ज्यावेळी या रामरक्षेच्या बाबतीत पाहत होतो, त्यावेळी एक गोष्ट पाहिली होती बघा, की ऋषी कोणाला म्हणतात? तर त्यात देवी भागवतामध्ये असं सांगितलंय, की ज्याने गायत्रीचा जप हा रोज 3000 असा 1 वर्ष एका पायावर कुठलाही आधार न घेता उभं राहून केलेला असेल, तर त्याला म्हणतात ऋषी. त्याला संज्ञा प्राप्त होते ऋषी. मग याच्यामध्ये पुढे-पुढे जाता-जाता राजर्षी आहेत. जे क्षत्रिय असून जे ऋषी आहेत त्यांना म्हटलात राजर्षी. देवांचे जे आवडते आहेत, देवांच्या जवळ नेहमी असतात, ते देवर्षी. ज्यांनी याच्यामध्ये खूप मोठी प्रगती केलेली आहे ते महर्षी. ज्यांनी ब्रह्म ज्ञान प्राप्त केलेलं आहे ते ब्रह्मर्षी. आणि असे ब्रह्मज्ञान प्राप्त होऊन हे जे ब्रह्मज्ञान आहे ते व्यवहारामध्ये ज्यांनी अंगामध्ये बाणवलेलं आहे असे ते मुनी. ब्रह्मज्ञान झाल्यानंतर त्या ब्रह्माबद्दल, परमेश्वराबद्दल बोलणं हे शिल्लकच उरत नाही. अशी ज्यांची अवस्था आहे, बोलूनही न बोलणारे असे जे असतात त्यांना म्हणतात मुनी. कारण हा मौनी वरनं आलेला शब्द आहे. जे मौन झाले आहेत, परमेश्वराच्या गुणांबद्दल काहीही सांगायच्यासाठी शब्दच नाहीत, अशी ज्यांची अवस्था आहे, त्यांना म्हणतात मुनी. आणि म्हणून ते मौन असतात. बोलत असतात. नारद मुनी बोलत नाही का? बोलतात. पण त्यांचं बोलणं हे न बोलण्यासारखं असतं. कारण आत अंतरामध्ये ते कोणालाही कुठलंही ज्ञान देत नसतात आणि कोणालाही काही शहाणपण शिकवत नसतात. आणि तरीही या जगाच्या रंगमंचावर अनेकांना जिथे-जिथे जे आडलेले आहेत, त्यांना त्या-त्या ठिकाणी त्या-त्या रूपामध्ये जाऊन त्याला मार्गदर्शन करण्याचं कामही अतिशय उत्तम पद्धतीने वठवत असतात. असे जे आहेत ते आहेत नारद महर्षी. यांनी नारद पांचरात्र नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे, सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये अनेक ऋषींच्या संहिता सांगितल्या गेलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये अ, पूजा अर्चा कशी करावी, यज्ञयाग कसे करावे, तपश्चर्या कशी करावी, तंत्र साधना कशी करावी, मंत्र साधना कशी करावी, योग साधना कशी करावी, असे साधनेचे जे जे म्हणून प्रकार असतील ते सर्वांचा अंतर्भाव केलेला आहे. असं हे नारद पांचरात्र.
तो ग्रंथ. त्याच्यानंतर नारद पुराण, जे नारदांच्या नावाने प्रसिद्ध आहे असं नारद पुराण. या नारद पुराणामध्ये अनेक संदर्भ येतात, ज्याला आपण वेद, वेदांग म्हणतो, उपवेद आहेत. ह्या सगळ्यांचा परामर्श येतो आणि त्या सगळ्याबद्दल या नारद पुराणामध्ये सांगितलं गेलेलं आहे. असे नारद महर्षी यांच्याबद्दल सांगावं किती, अनेक कथा आहेत, पण आता वेळेअभावी आपल्याला थांबणं आवश्यक आहे. आपण सुरुवात केली होती 8:40ला, 7:40ला, आता 8:40 झाले, होत आले. त्यामुळे आता मला वाटतं आपण विराम द्यावा, कारण खूपही बोलण्यात अर्थ नाही. पुन्हा ज्यावेळी नारद जयंती येईल त्यावेळी वेगळं सांगायला उरलं पाहिजे ना मला. माझी बुद्धी थोडी आहे. त्यामुळे सगळंच काही माझ्याजवळ राहील असं नाहीये. त्यामुळे थोडं-थोडं आपण पाहूया आणि पुढच्या नारद जयंतीच्या निमित्ताने काही वेगळं अजून त्यावेळी पाहता येईल. हरी ओम. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत. अशा पद्धतीने सगळ्यांच्या सुखाची कामना करून सगळ्यांना निरामय असं आयुष्य मिळो, जीवन मिळो, आरोग्य मिळो, यासाठी आपण प्रार्थना करून आजच्या या गोष्टीला पूर्णविराम देऊया. एक उपक्रम आपण अ, चालू केलेला आहे. त्या उपक्रमाअंतर्गत कृष्ण द्वैपायन गुरुकुल वरती तुम्हाला जो लोगो दिसतोय आणि आपल्या या सगळ्या याच्यामध्ये, तर असं एक गुरुकुल आपल्याला उभं करायचं आहे असा विचार आहे मनामध्ये. अनेक वर्षांपासून हा विचार होता. तर ते जे गुरुकुल आपल्याला उभं करायचं आहे त्यासाठी अनेक प्रकारची मदत आपल्या सगळ्या जाणकार लोकांकडनं हवी आहे. पैशाचीच असं नव्हे, ज्यांच्याजवळ ज्ञान आहे त्यांच्याकडनं ज्ञानाची पण हवी आहे. ज्यांना इतर पद्धतीची काही मदत करणं शक्य आहे त्यांच्याकडनं हवी आहे. उद्देश मात्र महत्वाचा आहे. उद्देश असा आहे, की आजकालचं जे शिक्षण आहे ते पैशावर आधारित झालेलं आहे. पैसा असेल तर चांगलं शिक्षण घेता येतं, नाहीतर घेताच येत नाही. आज माझ्यासारख्या किंवा माझ्यासारखे जे सामान्य कुटुंबातले लोक आहेत त्यांना सुद्धा मेडिकलला, इंजिनिअरिंगला मुलाला घालायचं असेल तर प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे मुलांना पुढच्या पिढीला उत्तम शिक्षण मिळणं हे अवघड होत चाललेलं आहे. त्याहून महत्वाची गोष्ट आहे, की जे खरं शिक्षण आहे ते तर मिळतच नाहीये. आणि ते मिळण्यासाठी म्हणूनच आपल्याला गुरुकुल, आणि गुरुकुल याचा अर्थ असा आहे, की गुरुने शिष्याची योग्यता पाहून, पैशाची नव्हे, शिष्याची स्वतःची योग्यता पाहून त्याला शिक्षण द्यावं. पैसा हा नंतरचा भाग आहे. शिष्याला आपण कृतकृत्य झालेलो आहोत शिकून असं वाटल्यानंतर त्याने गुरुकुलासाठी काय करणं, गुरूंसाठी काय करणं हा त्याचा विषय, त्याला गुरुदक्षिणा म्हणतात. तशी त्याने शिक्षण झाल्यानंतर ती द्यावी. पण हे सगळं करायचं असेल तर आजच्या काळामध्ये तरीही अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं, अडचणी उभ्या राहतात. त्यासाठी म्हणून आपल्यासारख्या उत्तम लोकांची मदत आम्हाला हवी आहे आणि ती आपण करावी. ज्या पद्धतीने शक्य आहे त्या पद्धतीने ती करावी, अशी माझी विनंती आहे. याच्यामध्ये पैसा हवा असा मुळीच उद्देश नाही. हे मी पुन्हा-पुन्हा सांगतोय. कारण मी पैशाकडे पाहून हे काम सुरू केलेलं नाही. पैसा हा अतिशय गौण भाग आहे यातला. याच्यामध्ये ज्ञान हा महत्वाचा भाग आहे आणि त्या दृष्टीनेच प्रयत्न आहे. असो, असा सगळा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण सामील व्हाल अशी अपेक्षा. धन्यवाद. हरी ओम. कोणाला काही प्रश्न आहे याच्यावरती काही विचारायचं आहे ते रेज हँड हा पर्याय निवडू शकतात किंवा चॅट बॉक्स मध्ये टाकू शकतात. मी त्यांना अनम्यूट करेन. नाही, याच्यामध्ये काही प्रश्न असेल असं मला हा वाटत नाहीये. नाही आहेत प्रश्न. बर हा बर आशिषजी. असू द्या, हरकत नाही. हा दादा, धन्यवाद हे नारदांचं चरित्र सांगितल्याबद्दल. मला एक प्रश्न होता की अ, एक असा संदर्भ आहे की नारदांना शाप मिळाला होता की ते एका ठिकाणी राहू शकत नाही, फक्त ते बरोबर. द्वारकेतच राहू शकत होते. तर त्या बरं. संदर्भात काही सांगता येईल का?
नारदांना असा शाप मिळालेला होता. त्याचं कारण जरा नावाची जी कालकन्या होती, ती नारदांवर मोहित झालेली होती आणि तिला इच्छा होती, की आपण नारदांशी विवाह करावा आणि नारदांनी या जरेला नाही सांगितलं. तिला म्हणाले, "मी काही कोणाशी विवाह करू शकत नाही. कारण आता भगवंताच्या प्रेमामध्ये, भक्तीमध्ये मी लीन आहे आणि त्यामुळे आता हे विवाह वगैरे या प्रकरणामध्ये मला काही अडकायचं नाहीये." आणि म्हणून त्यांनी जरेला नकार दिला आणि तो नकार मिळाल्यानंतर ही जी जरा आहे, तिने नारदांना शाप दिला, की "तू माझ्या शापामुळे मला तू दुखवलेलं असल्यामुळे यापुढे तू कधीही एका ठिकाणी राहू शकणार नाहीस. तू सतत फिरत राहशील." आणि त्या शापामुळे नारद सतत फिरतायत. पण जिथे परमेश्वर आहे, त्या ठिकाणी सगळेच स्थिर होतात. कारण परमेश्वर हे सगळ्यांचं आश्रयस्थान आहे. आणि त्यामुळे भगवंताचा अवतार जो झालेला होता कृष्ण अवतार द्वारकेमध्ये, मग तिथे त्यांना काही अडचण नव्हती. तिथे हा शाप किंवा कुठली जरा तिथे येऊन त्रास देणार नव्हती आणि त्याच्यामुळे ते तिथे राहिले. असो, जरा हा जो भाग आहे तो म्हणजे वृद्धत्व. आणि जर या सगळ्यांमध्ये काही संदर्भ असतात, ते आपण नीट विचार करून घेतले पाहिजेत, की कालकन्या आहे. जसा-जसा काळ पुढे जात जातो, तसं प्रत्येक जीवाला वृद्धत्व आहे. आणि ते वृद्धत्व म्हणजे जरेशील झालेलं लग्न. पण याला नारदांनी नाकारलं, कारण त्यांनी हा स्थूल देह हाच मुळी धारण केलेला नाही. त्यांनी दिव्य देह धारण केलेला आहे आणि त्यामुळे ते सतत इकडे-तिकडे त्यांचं विचरण चालू असतं. जिथे-जिथे आवश्यकता आहे, तिथे-तिथे ते जातात. दिव्यता जिथे जशी सगळीकडे आहे, तसे नारदही सगळीकडे जात असतात. आणि दुसरी गोष्ट, की जरा आपल्याला नको असेल, म्हणजे वृद्धत्व नको असेल, तर फिरतं राहायला पाहिजे. हा पण महत्वाचा भाग आहे आणि त्यामुळे जरेने दिलेला जो शाप आहे, तोही महत्वाचा आहे, की जरा नको असेल, तर फिरणं आवश्यक आहे. अशा पद्धतीची ही सगळी कथा आहे. अजून काही? महेशजी केलंय तुम्हाला अनम्यूट. हॅलो महेशजी, तुम्ही अनम्यूट होऊ शकता. हा गुरुजी, तुम्हाला नमस्कार. नमस्कार, नमस्कार. बऱ्याच दिवसांनी तुमचा आवाज ऐकला आणि अतिशय उत्तम नारद व्याख्यान सांगितलं तुम्ही. आणि मला दिसतंय इथून ते रेकॉर्डिंग केलंय तुम्ही, बरोबर? हो, हो, हो. ते रेकॉर्डिंग युट्यूबवर टाकणार आहात का तुम्ही? हो, YouTubeला टाकूया. ते टाकल्यानंतर आम्हाला कळवा. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. पण आमच्या घरी पण आणि तुमचे चाहते आहेत. आणि धन्यवाद तुम्ही तुमचाही आवाज मला ऐकायला मिळाला इथे आता. त्यामुळे नाही, छान मी वाटलं. तुम्हाला खरं म्हणजे कालच एक आपली नाशिककरांची हे बघितली होती व्हिडिओ. बरं. त्याच्यामध्ये हो, हो. तुमच्या तो टाकलाय. स्टुडिओमध्ये ते सगळी रेकॉर्डिंग नावं झालेलं आली. आहे. हो, त्याच्यामध्ये हो, हो. आपल्या स्टुडिओ झालेला आहे. हो, त्यामुळे हो, हो. त्या अनुषंगाने पण मी तुम्हाला फोन करणार होतो. पण बरं, 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 बरं. आज माझ्या डोक्यातून राहून गेले ते दुसऱ्या कामापुढे. बरं. बरं, 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 आणि बरं. बघतो तर संध्याकाळी व्हॉट्सअपवर तुम्ही हा चांगला संदेश पाठवला की हां. आणि मला असं सांगायचं होतं, मला वाटलं काय माहिती का, हां. या प्रोग्रामला तुम्ही एखादी आपले ते मोहन उपासनी आहे ना, हां. त्यांची बासरी वादनाने एंड करा, असं मला काहीतरी वाटत होतं. माझी चुकीत कल्पना, मला माहिती नाही. हां, हां. पण आता प्रत्येकाची व्यस्तता काय ते माहिती नव्हतं. माझं हे हा हा, अगदी बरोबर. परवा ठरलं. हां. अच्छा, अर्जंट ठरलं का? अर्जंटच ठरलं. परवा ठरलं माझं. हा अचानक म्हणजे काही-काही वेळा ते डोक्यात राहत नाही ना. त्यामुळे हा, हा बरोबर आजचा बरोबर. दिवस तर आज नारद जयंती हे लक्षात राहिलं नव्हतं आणि ते हा अचानक हा. लक्षात आल्यावर म्हटलं, "अरे मग आज आपण जरा ही गोष्ट सांगितली पाहिजे काही गोष्टी त्याच्यामधल्या." हम्म, तर म्हणून हम्म. आज घेतलेलं आहे. असं अतिशय सुंदर. झाल्यामुळे जरा आणि गडबड झाली. नाही, हरकत नाही. पण हां, जेव्हा तुम्ही परत एकदा हे कराल, तेव्हा हे लक्षात हां. ठेवा आणि नक्की, नक्की. मोहनला रिक्वेस्ट करा आणि तो आनंदाने येईल, मला गॅरंटी हो, आहे. हो, हो. आणि हो. तो पण असं म्हणजे मी असं म्हणत नाही की श्रीकृष्णाची बरोबरी करत नाहीये, पण तो पण हां. एवढा छान बासरीवादक आहे आपल्या नाश्त्यातला. हो, हो, हो. आणि आणि तो पण नाही. असा छान. एक त्याचा आवडता राग वाजवेल आणि हो. त्याला पाहिजे सहकलाकार कोण तबलजी असतील तर अतिउत्तम. म्हणजे हो, तुमच्या हो. प्रवचनाला एक मला तर आता आणखी त्याच्या पुढे जाऊन सांगतो, तुम्ही जे आता व्हिडिओ केले ना या कलाकारांचा, हां.
तसा हा तुमचा पण व्हिडिओ करा आणि त्याच्यामध्ये हा ते कलाकारांची काहीतरी हे घेऊन मदत घेऊन एंड करा. बर 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 नक्की नक्की एकदम उत्कृष्ट कसं जमेल उत्कृष्ट तसं होईल. पाहूया अगदी हो. आणि जरूर काही जरूर माझी काही मदत लागली तर मी जरूर तुम्हाला देईन. ओके. नक्की नक्की जरूर 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 धन्यवाद. ओके. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. मुक्ताजी तुम्ही बोलू शकता. हो हो. नमस्कार गुरुजी. नमस्कार नमस्कार. मी मुक्ता केळकर नाशिकहूनच बोलतेय. मला प्रश्न नमस्कार. असा विचारायचा आहे की हा आपलं हे दुसऱ्यांदा योग आहे आपलं प्रवचन बर बर ऐकण्याचा. बर बर खूप बर छान, अतिशय तृप्त आणि मन खूप समाधानी होतं, शांत होतं. पण आता धन्यवाद माझा धन्यवाद. प्रश्न असा आहे की पुढच्या पिढीला हे सांगायचं असेल तर हा आपल्यासारख्या लोकांनी ह्या वयोगटाच्या नुसार ह्या गोष्टी पुढे आणल्या पाहिजेत. मुलांना गोडी लागते वाचनाची हो म्हणा किंवा हो जसं समर्थ रामदासांचं संस्कार मोती नावाचं मी पुस्तक एक मुलींना आणून दिलं बर वाढदिवसाच्या बर बर निमित्ताने असं. तर ह्या गोष्टी बर बर त्यांच्यापर्यंत पोहोचायला हव्यात आणि त्या अधिकारी व्यक्तींनी लिहिलं तर ते जास्त संयुक्तिक होईल. म्हणून आता ते माझी अगदी तुम्हाला नम्र लिहिता कसं प्रार्थना येईल आहे माहिती की नाही मला. पण पण आमचा प्रयत्न असं चाललेला आहे की आपण काही संस्कार वर्ग सुरू करावेत हा, आणि त्या नक्की संस्कार नक्की. वर्गांमधून अशा ज्या काही विविध लोकांच्या म्हणजे ज्या अज्ञात आहेत गोष्टी त्या हो आपण सांगाव्यात आणि मुलांना नक्की. आपल्या या प्राचीन अशा परंपरेची जाणीव व्हावी या समृद्ध दृष्टीने काही परंपरा प्रयत्न करायचे. त्यांच्यापर्यंत न्यायला हवी. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. तो फार मोठा प्रयत्न आमचा असणारच आहे. हा गुरुकुल हो जे पण आम्ही म्हणतोय तो त्याचाच एक हं, म्हणजे त्याचाच एक भाग असणारे संस्कार वर्ग गुरुकुलाचाच. नक्की. पण हे ना विशिष्ट वयोमर्यादेतच होईल. समजा 14 वर्षापर्यंत. पण हां, त्याच्यानंतरची पिढी घडवणं आजची जी खरी गरज आहे आमच्या सारख्या आई-वडिलांना, की ही पुढची पिढी हां, जी मोबाईल हां, आणि याचा अतिवापर होतोय म्हणा किंवा त्यांना इतिहास किंवा प्राचीन संस्कारांच्या रूपाने जे काही त्यांच्यापर्यंत जायला हवं, ते हां, जात हां, हां. नाहीये. तर नाही तो अशा भाग आहे, वेळेला होतोच आहे. आम्हाला तुमच्यासारख्यांची मदत होईल. तर ते नक्कीच, मोठा नक्कीच. गट सुद्धा निश्चित तुम्ही ध्यानात घेऊन हे कराल असं वाटतंय. अगदी, अगदी. नक्की, नक्की. जरूर. या गोष्टीचा सुद्धा नक्कीच विचार ठेवून पुढचं काम अ, अ, नियोजन करूया आणि तसं आखून काहीतरी त्यांच्यासाठी पण काम होईल असं पाहूया. जरूर, जरूर. धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. क्षितिजी तुम्ही बोलू शकता. हॅलो क्षितिजी. हॅलो, नमस्कार गुरुजी. हां, नमस्कार. हां, माझा प्रश्न म्हणजे असंच आत्ता केळकर ताईंनी समाधान केलेलं आहे त्या गोष्टींचं, हां, हां, की हां. तुम्ही बोललात संस्कार वर्ग वगैरे. तसंच की आता रामदास स्वामींचे श्लोक आहेत, काही स्तोत्र आहेत, स्तवनं आहेत. तर हां. आजकालच्या मुलांसाठी तेच उपयोगाला येईल आयुष्यात पुढे, जेणेकरून त्यांचं हो. मानसिक आरोग्य खूप चांगलं राहील आणि खरं तर आपले संस्कार जपत जातील ते त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत, ती त्यांची पुढची पिढी असं होतच राहावं आपलं. कारण हो. आपली संस्कृतीच इतकी चांगली आहे, ती टिकलीच पाहिजे जगाच्या नक्कीच, नक्कीच, शेवटापर्यंत. नक्कीच. तसेच आता अगदीच. आपल्या तुम्ही रामनवमीचं त्याच्यानंतर हनुमान जन्माचं वगैरे आपण ऐकलं मागे 2 वेळा. हो. आता हा पुन्हा एकदा अनुभव घेतला आज हो, नारद हो. मुनींच्या निमित्ताने. तर असंच हां. अक्षय तृतीया पण झाली आता मध्ये. तर असे काही हो. आपले सण येत राहतात. त्याचं पण तुम्ही काहीतरी निरूपण करावं दरवेळेस. त्या नक्की, निमित्ताने नक्की काही आहे इच्छा तशी. तर आता याचं एक म्हणजे आमचा विचार तसा चाललेलाच आहे, की वर्षभराच्या या सगळ्या आपले सण आहेत किंवा हं. महत्त्वाचे जे दिवस आहेत, या सगळ्यांचं एक नियोजन करायचं आणि त्या-त्या वेळी त्या-त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न आहे. पण थोडं आमची पण अडचण अशी आहे माझी माझी वैयक्तिक त्याच्यामधली, की मी पण थोडा अजूनही पूर्णपणे या सगळ्या गोष्टींमध्ये काम करू शकत नाहीये. कारण पोटापाण्यासाठी इतर कामं करावी लागतात आणि हो, हो. त्यामुळे त्या सगळ्यातनं वेळ काढणं हे थोडं काही वेळेला अवघड जातं.
आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी जशा हव्यात तशा पद्धतीने अजूनही सुरू होऊ शकत नाहीयेत. तर ओके. थोडं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर नाही जसा वेळ जास्तीत मिळेल जास्त हा प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि समाजाच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची गरज आहे. तर हो ना, म्हणजे काय होतं त्याची आता बोला सर सॉरी. हां. नाही हरकत नाही ना, बोला. तर त्या निमित्ताने काय होईल त्या सणवाराच्या दिवशी आपल्या हातून पण थोडंसं अगदी काही ना काहीतरी फुल ना फुलाची पाकळी देवाचं करणं होतं. आपण अगदी नक्कीच, रोजचे नक्कीच. करत असतो, पण ते फक्त नावाला असतं डेली रुटीन. पण असं हां. स्पेशल तरी आपल्याला थोडंफार एक वेळ देता आला तुमच्या निमित्ताने, तुमच्या स्वरूपाने. हो. तर हे खूपच भाग्याचं आहे खरं तर. नक्की. प्रयत्न त्याचा जरूर असणार आहे आणि तसं आपण नक्की नियोजन करणार आहोत. थोडा कालावधी जाईल या सगळ्या याच्यामध्ये, पण नक्कीच या गोष्टीमध्ये आपण काम करणार आहोत. हो सर आणि गुरुकुल निमित्ताने तुम्ही आता जी काही तुम्हाला तुम्ही आवाहन केलंय, तर तुम्हाला हां. कोणत्या पद्धतीतून तुम्हाला आम्ही तुम्हाला सेवा देऊ शकतो, याची फक्त लिस्ट वगैरे पाठवा आपल्या ग्रुपवरती. म्हणजे नाही ज्यांना जे आता आहे. नाही आता या संदर्भामध्ये एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, की तशी लिस्ट न पाठवता अ, नेमकं आम्हाला काय करायचं आहे, याची एक तुम्हाला त्याची पूर्णपणे ओळख व्हावी, जाणीव व्हावी आणि मग त्यातनं तुम्हाला काय करता येणं शक्य आहे ते तुम्ही करावं असा भाग आहे. हो, नक्कीच. हां. अगदी हो. त्याकरता आपल्याला काही म्हणजे या सगळ्या गोष्टींचं एकदा आमच्याकडचे आता सगळं मटेरियल तुम्हाला दाखवणं, तुम्हाला सांगणं या दृष्टीने जे तयार होईल, ते तयार झालं की ते पाठवण्याचा प्रयत्न करू. पण एकदा आपण त्या संदर्भामध्ये असंच YouTubeवर आपलं या Zoom मीटिंगमध्ये म्हणा किंवा प्रत्यक्ष म्हणा कसं भेटता येईल तसं आपण भेटूयात आणि मग त्यावेळी आपण काही चर्चा होतील. मग तुमचेही प्रश्न असतील, माझे काही विचार असतील, असे सगळे एकत्र बसून आमचं नेमकं काय काम आहे ते तुम्हाला योग्य वाटतंय का? कितपत योग्य आहे? आम्ही त्याच्यामध्ये काही सुधारणा करायला हवी आहे का? किंवा या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने मग तुम्ही त्यात काय करू शकता? हा भाग त्यावेळी तुम्हाला जो योग्य वाटेल तो तुम्ही करावा, असा त्याच्यामधला भाग असणार आहे. हो सर, त्यामुळे नक्की. त्यामुळे असं काही लिस्ट पाठवणं ही मनाला न पटणारी गोष्ट आहे. लिस्ट इन द सेन्स कसं, की हां, आत्तापासून लोकं प्रयोजन करतील. आता समजा तुमच्याकडे काही पुस्तकांचा संग्रह हवा असेल, हां. अगदी काही ग्रंथ असतात, काही वेगवेगळे आपल्याला काही करता येईल त्या निमित्ताने. असं म्हणते मी, की काही वस्तू लागतात. नक्की. जरूर. त्याच्यानंतर अगदी शिदा लागतो, महिन्याला लागणारा शिदा आहे. हो. समजा गुरुकुल सुरू झाल्यानंतर मुलांसाठी सगळं प्रयोजन करणं खूप म्हणजे तसं मोठं काम आहे ते. मोठं असं काम लिस्ट आहे. करून हां. नाही सांगणार ते. पण हो, म्हणजे हो. ते मलाही थोडंसं एकदम म्हणजे खारीचा वाटा उचलता येईल आम्हालाही. म्हणून नक्की. बाकी काही नाही. जरूर. या सगळ्या दृष्टीने ज्या गोष्टी शक्य आहे, त्या तुमच्यासारखे जर असतील मदतीला, तर नक्कीच लवकर कार्यान्वित होतील. हा भाग आहे महत्त्वाचा. कारण तुम्ही गुरुकुल म्हणताय म्हणजे आता खरं तर सगळं इंटरनेटचाच जमाना आहे. त्यामुळे तुम्हाला गुरुकुलामध्ये तुम्हाला अगदी इंटरनेट कनेक्शनपासून, कॉम्प्युटरपासून तुम्हाला जसं वह्या पुस्तकं सगळ्याच लागतात. गोष्टी लागतील. हो. हो, हो. आणि सध्या तरी असं होणार आहे, की निवासी गुरुकुल सध्या शक्य होणार नाहीये. कारण हो, अजून लोकांना पूर्ण ती काळात. सवय होणं, या सगळ्या गोष्टी होणं, या सगळ्या अवघड गोष्टी आहेत. त्यामुळे सध्या जे काही गुरुकुलाचं स्वरूप आहे, ते अशा पद्धतीतच राहणार आहे, की डिस्टन्स लर्निंग असंच असणार आहे. हो, पण हो, हो. त्याच्यातनं शक्यतो आपला हा जो सगळा गाभा आहे संस्कृतीचा आणि उत्तम ज्या गोष्टी आहेत त्या मुलांना मिळाव्या आणि त्याच्यामध्ये पैसा हा भाग मुलांसाठी महत्त्वाचा नसावा. म्हणजे हं, फी हं, नाही हं. म्हणून शिकता येत नाही असं त्यांचं होणार नाही. ही काळजी मात्र आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायची माझी वैयक्तिक इच्छा आहे. तर त्यामुळे त्या दृष्टीने सगळं काम करायचंय हा भाग आहे. अ, तर म्हणजे मी आता एखादा वर्ग सुरू केला तर त्याची एवढी फी आहे आणि म्हणून कोणी त्याला जॉइन होऊ शकलं नाही, अशी वेळ येता कामा नये. त्यामुळे मी जो वर्ग घेणार आहे त्याच्यामध्ये शक्यतो माझी इच्छा अशी आहे, की त्याची फी नसावी. हरकत नाही सर. श्रीराम. हां, श्रीराम. अजून काही प्रश्न नाही तसं दिसतंय. ओके, धन्यवाद. आज आपण धन्यवाद. मग पुन्हा विराम घेऊया. हो. पुन्हा एकदा नवीन व्याख्यानाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भेटूया. याला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.